रामकृष्ण हरी. हे तुले दिवस आम्हा काही नेण्याची श्रीरामा, आता देखत असो महिमा गंभीर तुझा. वैकुंठवासी श्री संत श्रीराम महाराज निहुणकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आणि यावर्षी अधिक मासाच्या या पावन पर्वावरती श्री क्षेत्र श्रीधाम पंढरपूरला अर्थात अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. ज्या रंगाने आयुष्य घडविलेत असा एकच रंग आणि तो म्हणजे पांडुरंग. अशा पंढरीशू भगवान पंढरीनाथाच्या भूवैकुंठ नगरीमध्ये येणाऱ्या 5 जून पासून तर 12 जून पर्यंत हा एक श्री विठ्ठल नामजप आणि कीर्तन महोत्सवी कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. त्यामध्ये श्री हरिभक्तपरायण आदरणीय गणेश महाराज ढगे त्यांचे पहिल्या दिवसाची सेवा आहे. दुसऱ्या दिवसाची सेवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज श्री हरिभक्तपरायण आदरणीय चैतन्य महाराज देहूकर यांची कीर्तन सेवा आहे. तिसऱ्या दिवशी श्री हरिभक्तपरायण आदरणीय रामकृष्ण महाराज ठाकूर बुवा यांची कीर्तन सेवा आहे, जे फडकरी आहेत. त्यानंतर श्री संत कबीर महाराज यांचे वंशज श्री हरिभक्तपरायण आदरणीय भागवत महाराज कबीर यांची कीर्तन सेवा आहे. त्यानंतर श्री हरिभक्तपरायण आदरणीय विठ्ठल महाराज नामदास अर्थात श्री संत नामदेव महाराज यांचे 17वे वंशज यांची कीर्तन सेवा आहे. त्यामध्ये प्रवचन सेवा सुद्धा आहेत. हरिभक्तपरायण आदरणीय अंगद महाराज दताळा, हरिभक्तपरायण आदरणीय योगेश महाराज पंढरपूर, हरिभक्तपरायण रवींद्र महाराज ठाकरे तुरखेड, हरिभक्तपरायण आदरणीय सोपान महाराज कोंड, श्री हरिभक्तपरायण आदरणीय विष्णू महाराज काकणवाडा यांचे प्रवचन रूपी सेवा सुद्धा आहेत. आणि 24 तास विठ्ठल नामजप आहे. अधिक मासाचा पावन पर्व आहे. सद्गुरू श्रीराम महाराजांच्या जन्मशताब्दीचं महोत्सवी वर्ष आहे. हा सर्व योग साधून सुवर्ण योग आहे. आणि त्या पावन पर्वावरती श्री क्षेत्र पंढरपूरला अर्थात श्री संत सखाराम महाराजांचा मठात योगायोग असा आहे. श्री संत श्रीराम महाराजांचा उत्सव आहे आणि महाराजांचे जे श्रीगुरु आहेत श्री संत सखाराम बाबा त्यांच्याच मठात हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. चंद्रभागेच्या अगदी काठावर आहे. रोज चंद्रभागेचं स्नान, रोज पांडुरंगाचं दर्शन आणि श्रीधाम वैकुंठ पंढरपूरमध्ये राहण्याचा योग आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर आपण इथून अकोला या ठिकाणून 5 तारखेला सकाळी 8 वाजता निघणार आहोत. सोबत 2 टाइमचा डबा सोबत घ्यायचा आहे. आतापर्यंत 2 लक्झऱ्यांचं नियोजन निश्चित झालेलं आहे. इथून निघताना आपण पैठणला जाणार आहोत. तिथं श्री संत एकनाथ महाराजांचं दर्शन घेऊन रात्रीला आळंदीला मुक्कामी थांबणार आहोत. दुसऱ्या दिवशी पहाटे इंद्रायणीचं स्नान करून आळंदी श्री ज्ञानोबाऱ्यांचं दर्शन, त्यानंतर देहूला जाऊन श्री तुकोबाऱ्यांचं दर्शन, त्यानंतर पुढच्या प्रवासात आपण जेजुरी इथं जाणार आहोत. त्यानंतर सासवडला जाणार आहोत. त्यानंतर नारायणपूर आहे जिथं दत्तात्रय भगवंताचं ठिकाण आहे, तिथं आपण जाणार आहोत. त्यानंतर प्रति बालाजी म्हणून त्याच परिसरामध्ये आहे, त्याचंही दर्शन आपण घेऊन रात्री उशिरापर्यंत 6 तारखेला पंढरपूरला पोहोचतो आहोत. 7 तारीखला सकाळपासून तिथं सप्ताहाची सुरुवात होईल आणि 12 तारीखला त्याचा समारोप होईल. काल्याच्या कीर्तनाने समारोप झाल्यानंतर महाप्रसाद घेतल्यानंतर पुढे आपण तुळजापूर जे 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे तिथलं दर्शन घेऊन पुन्हा अकोल्याला येणार आहोत. असा 5 तारखेपासून 12 तारखेपर्यंतचा हा संपूर्ण कार्यक्रम आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती. रामकृष्ण हरी.